नमस्कार. आज आपण जन्मलेल्या बाळाला कोणत्या औषधं द्यायला पाहिजे याबद्दल बोलणार आहोत. रेग्युलर द्यायची औषधं म्हणजेच कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 व मल्टीव्हिटॅमिनचे ड्रॉप्स हे आपण बाळाला 6 महिन्यापर्यंत द्यायला सांगतो पालकांना. या औषधांनी बाळाच्या हाडाची वाढ व्यवस्थित होते व बाळाला लागणारे मल्टिपल व्हिटॅमिन्स जे आहेत, मल्टिपल व्हिटॅमिन्सची गरज आपण या ड्रॉप्समधून बाळाची पूर्ण करत असतो. ॲडिशनल ज्या बाळांचं वजन कमी आहे किंवा बाळ कमी आठवड्याचं जन्माला आलेलं आहे, प्रीटम बाळ जे आहे त्याला आपण ॲडिशनल काही सप्लिमेंट्स द्यायला लागू शकतात. त्यामध्ये आपण एक ह्युमन मिल्क फॉर्म्युला जे आईच्या दुधाबरोबर पावडर जी असते ती मिक्स करून द्यायला सांगतो, जेणेकरून बाळाला आवश्यक ते सगळी प्रथिने व त्याबद्दल लागणारे सगळे खनिजे वगैरे हे बाळाला आईच्या दुधामध्ये मिक्स करून आपण ती पुरवतो. त्याचबरोबर या बाळांना आयर्न डेफिशियन्सी असते, म्हणजेच या बाळांमध्ये लोहाचं प्रमाण अत्यंत कमी असतं, त्यामुळे बाळाला आयर्न सप्लिमेंट्स आपण सुरू करतो. त्याचबरोबर आपण MCT ऑइल देखील बाळाला लावायला व प्यायला सांगतो. प्रत्येक बाळाच्या वजनाप्रमाणे, वयाप्रमाणे या सर्व औषधांचा डोस हा बदलला जातो. बाळाला जर सगळ्या प्रकारची औषधं दिली तर बाळ नक्कीच तुमचं निरोगी. योग्य पद्धतीने जर तुम्ही औषधं दिली व त्या पद्धतीने जर बाळाची वाढ व्यवस्थित झाली तर ही मुलं भविष्यामध्ये कमी आजारी पडतात व त्याच पद्धतीने ती चांगल्या प्रकारे हेल्दी होऊ शकतात. तुमच्या बालरोग तज्ज्ञाकडून तुमच्या बाळाची औषधं व्यवस्थित जात आहेत की नाही याची नक्की खात्री करा.